रूल्स ऑफ निगेशन. आता आपल्याला काही कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले असतील, त्या कंपाऊंड स्टेटमेंटचं आपल्याला लिहायचं निगेशन. तर त्याच्यासाठी काही रूल्स आहेत ते बघूया. तर इथे लिहिले आपण नॉट पी अँड क्यू. हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे आणि या कंपाऊंड स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन लिहायचं. तर लक्षात ठेवू, सोपं आहे. हा जो अँड आहे या अँडच्या ठिकाणी लिहायचं ऑर, आणि या पी चं सुद्धा निगेशन लिहायचं आणि क्यू चं पण निगेशन लिहायचं आहे. म्हणजे इथे लिहायचं नॉट पी आणि इथे लिहायचंय नॉट क्यू. अशा प्रकारे कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन लिहितात. काय केलं बघा, अँड जो होता त्या अँडच्या ठिकाणी ऑर लिहिलं आणि पी आणि क्यू दोघांच्या समोर नॉट कनेक्टिव्ह यूज केलं. हे झालं कंजंक्शनचं निगेशन. आता डिसजंक्शनचं निगेशन लिहित असताना काय करायचं, जसं इथे अँडच्या ठिकाणी ऑर लिहिलं आणि दोन्ही स्टेटमेंटचं निगेशन लिहिलं, तसंच या ठिकाणी सुद्धा ऑर च्या ठिकाणी अँड करायचं आणि नॉट पी इथे आणि इथे नॉट क्यू लिहायचं. अशा प्रकारे आपण कंजंक्शन आणि डिसजंक्शनचं निगेशन लिहू शकतो. कंजंक्शन आणि डिसजंक्शनचं निगेशनलाच डी मॉर्गन्स लॉ असं सुद्धा म्हणतात. हा जो लॉ आहे या लॉचं नाव आहे डी मॉर्गन्स लॉ. या लॉजला डी मॉर्गन्स लॉज असं म्हणतात. नंतर आपल्याला निगेशन लिहायचं आहे इम्प्लिकेशनचं, कंडिशनल स्टेटमेंटचं निगेशन लिहायचं आहे. तर नॉट निगेशन ऑफ P implies Q is equals to P and not Q. हे इम्प्लिकेशनचं निगेशन असतं. P and negation Q. P and not Q. हे P implies Q चं निगेशन. आता P डबल implies Q चं निगेशन काय असणार आहे, तर P डबल implies Q चं निगेशन असतं P and negation Q or Q and not P. P double implies Q चं negation. P and not Q or Q and not P. नंतर the last one, negation of negation P that's equal to P. अशा प्रकारे हे रूल्स ऑफ निगेशन्स आहेत. डिअर स्टुडंट्स, आपण ट्रूथ टेबल जेव्हा कन्स्ट्रक्ट केले तर ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करून आपण काही स्टेटमेंट लॉजिकली इक्विव्हॅलेंट दाखवल्यात आणि म्हणून तुम्हाला ऍक्टिव्हिटी मध्ये हे जे रूल्स आहेत ते प्रूव्ह करायचे. हे जे रूल्स आहेत ते प्रूव्ह करायचे. एक्झरसाइज 1.3 मधलं थर्ड क्वेश्चन, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे x plus 8 greater than 11 or y minus 3 equal to 6. आपल्याला या स्टेटमेंटचं निगेशन लिहायचं. पहिले आपण ही स्टेटमेंट सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहू. या ठिकाणी कंपाऊंड स्टेटमेंट आहे, मध्ये ऑर कनेक्टिव्ह यूज झालाय, टू पार्ट्स मध्ये डिवाइड होत आहे. तर आपण फर्स्ट पार्टला x plus 8 greater than 11 ला p म्हणू, तर y minus 3 equal to 6 ला q म्हणू. इन सोल्यूशन लेट p x plus 8 is greater than 11. आपण याला p स्टेटमेंट म्हटलं. q स्टेटमेंट सेकंड y minus 3 equals to 6. y minus 3 equals to 6 हे q स्टेटमेंट झालं. आता या दिलेल्या स्टेटमेंटला आपण सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहू. त्याचं सिंबॉलिक फॉर्म कोणतं असणार आहे, इथपासून इथपर्यंत p स्टेटमेंट आहे, कनेक्टिव्ह ऑर यूज झाले, ऑरचं सिंबल या ठिकाणी असं असतं, आणि सेकंड स्टेटमेंट q, म्हणून याचा सिंबॉलिक फॉर्म आहे p or q. आता हे जे p or q लिहिलं
या पी और क्यूचं आपल्याला निगेशन लिहायचंय, तर ते असणार आहे निगेशन ऑफ पी और क्यू. आणि आपल्याला माहिती आहे याचं निगेशन कसं लिहितात, तर निगेशन ऑफ पी और क्यू इज इक्वल्स टू या स्टेटमेंटचं निगेशन, रूल्स ऑफ निगेशनचा सेकंड पार्ट डिमॉर्गन्स लॉ. डिमॉर्गन्स लॉ मध्ये काय करायचं असतं, हा जो ऑर आहे त्या ऑरच्या ठिकाणी एंड लिहायचं आणि दोघांचं पण पी आणि क्यूचं दोघांचं पण निगेशन लिहायचं. म्हणजेच लिहायचंय नॉट पी आणि नॉट क्यू. म्हणजेच आता आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन लिहिता येईल. म्हणजे या दिलेल्या स्टेटमेंटमध्ये पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन लिहायचं, ऑरच्या ठिकाणी एंड करायचं आणि दुसऱ्या स्टेटमेंटचं पण निगेशन लिहायचंय. मग द निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज x प्लस 8. या स्टेटमेंटचं निगेशन काय असणार, लेस दॅन ऑर इक्वल्स टू 11. ग्रेटर दॅनचं निगेशन लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅनचं निगेशन लेस दॅन ऑर इक्वल्स टू, और रिप्लेस बाय एंड, और रिप्लेस बाय एंड. ऑरच्या ठिकाणी एंड लिहायचं आणि सेकंड स्टेटमेंटचं सुद्धा आपल्याला निगेशन लिहायचंय. y-3 इज नॉट इक्वल्स टू 6. अशा प्रकारे आपण दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन लिहिलंय. सेकंड एक्झाम्पल, 11 लेस दॅन 15 and 25 ग्रेटर दॅन 20. या ठिकाणी कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये दोन सिंपल स्टेटमेंट्स आहेत आणि कनेक्टिव्ह यूज केलंय अँड. आपल्याला या स्टेटमेंटचं निगेशन लिहायचं आहे. आपण पहिल्याला सिंबलिक फॉर्म मध्ये लिहू. या ठिकाणी पी स्टेटमेंट आहे 11 लेस दॅन 15, ही पी स्टेटमेंट. क्यू स्टेटमेंट आहे 25 ग्रेटर दॅन 20, 25 ग्रेटर दॅन 20. आता आपण दिलेली स्टेटमेंट जी आहे ती सिंबलिक फॉर्म मध्ये लिहू. तर पहिला पार्ट पी ने डिनोट केलाय, कनेक्टिव्ह अँड यूज झालाय, आणि सेकंड पार्ट क्यू ने डिनोट केलाय. म्हणून सिंबलिक फॉर्म मध्ये स्टेटमेंट असणार पी अँड क्यू. मग पी अँड क्यू चं निगेशन काय असणार, निगेशन ऑफ पी अँड क्यू. आणि निगेशन ऑफ कंजंक्शन आपल्याला माहिती आहे. निगेशन ऑफ पी अँड क्यू काय असतं, तर लक्षात ठेवू, हा जो अँड कनेक्टिव्ह आहे तो अँड कनेक्टिव्ह ऑर ने रिप्लेस करायचा आणि दोघांचं पण निगेशन लिहायचंय, नॉट पी आणि इकडे नॉट क्यू. म्हणजे निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वल्स टू निगेशन पी और निगेशन क्यू. म्हणजे या कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन लिहित असताना आपल्याला अँडच्या ठिकाणी ऑर लिहायचं, तर फर्स्ट आणि सेकंड दोन्ही स्टेटमेंटचे निगेशन लिहायचे. मग आता बघूया द निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट. दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन काय असणार आहे, ते 11 लेस दॅन 15. लक्षात ठेवू, लेस दॅन चं निगेशन ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू. म्हणून याचं निगेशन असणार 11 ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 15. हा जो एंड आहे त्या एंडच्या ठिकाणी लिहायचं ऑर, एंडच्या ठिकाणी लिहायचं ऑर. नंतर सेकंड स्टेटमेंटचं निगेशन 25 लेस दॅन ग्रेटर दॅन चं निगेशन लेस दॅन ऑर इक्वल्स टू 20. ग्रेटर दॅन चं निगेशन लेस दॅन ऑर इक्वल्स टू. अशा प्रकारे दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन झालं 11 greater than or equals to, less than चं negation greater than or equals to 15 and replaced by or. 25 greater than चं negation less than or equals to 20. Third example, a quadrilateral is a square if and only if it is a rhombus. या स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन लिहायचं आहे. मग याला पहिले सिंबलिक फॉर्म मध्ये लिहू. इथे जे कनेक्टिव्ह आहे ते कनेक्टिव्ह यूज झालाय इफ अँड ओनली.
इफ अँड ओनलीच्या लेफ्ट साईडला एक स्टेटमेंट आहे, तर राईट साईडला एक स्टेटमेंट आहे. आपण एकाला पी नाव देऊ, सेकंड स्टेटमेंटला क्यू नाव देऊ. मग ती स्टेटमेंट असणार अ क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. अ क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर ही पी स्टेटमेंट आहे. आणि क्यू स्टेटमेंट असणार इट इज ए रोम्बस. क्यू स्टेटमेंट असणार इट इज ए रोम्बस. क्यू स्टेटमेंट इट इज ए रोम्बस. सिंबलिक फॉर्म लिहायचा आहे दिलेल्या स्टेटमेंटचा. सिंबलिक फॉर्म काय असणार आहे, तर सिंबलिक फॉर्म ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज पी डबल इम्प्लाइज क्यू. हा त्याचा सिंबलिक फॉर्म आहे, पी डबल इम्प्लाइज क्यू. त्याचं निगेशन काय असणार, तर त्याचं निगेशन असणार निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू. निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू आणि निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू. आता या ठिकाणी डबल इम्प्लिकेशनचं निगेशन काय असतं हे लर्न असलं पाहिजे आमचं. तर त्याचं निगेशन असतं P and negation Q or Q and negation P. हे या स्टेटमेंटचं निगेशन असतं, हे लर्न पाहिजे. ते P and negation Q or Q and negation P हे डबल इम्प्लिकेशनचं निगेशन लर्न पाहिजे, ते लक्षात ठेवी गोष्ट. मग आता आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन लिहिता येईल. आता दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन लिहित असताना मी कसं लिहितो बघा. द निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज, तर पहिला पार्ट आहे पी एंड निगेशन क्यू. तर पी पार्ट मध्ये अ क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. पी पार्ट लिहितोय मी अ क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. अ क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर हा झाला पी पार्ट. नंतर एंड यूज केलाय, एंड. नंतर नॉट. दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन लिहायचं, क्यूचं निगेशन लिहायचं. क्यू स्टेटमेंट काय, इट इज अ रोम्बस. मग त्याचं निगेशन काय असणार, इट इज नॉट अ रोम्बस. आणि मग एंड इट इज नॉट ए रोम्बस. इट इज नॉट ए रोम्बस. आता कुठलं कनेक्टिव्ह यूज झालंय, ऑर कनेक्टिव्ह यूज झालंय. मग मी या ठिकाणी ऑर कनेक्टिव्ह लिहितो. या ठिकाणी मी ऑर कनेक्टिव्ह लिहितो, मध्ये लिहितो इथे ऑर. आणि आता सेकंड पार्ट लिहायचा वेळेला क्यू अँड नॉट पी. आता मला क्यू न स्टेटमेंट स्टार्ट करायचं. क्यू या ठिकाणी काय, इट इज अ रोम्बस. मी त्या इटच्या ठिकाणी अ क्वाड्रिलॅटरल लिहितो. इटच्या ठिकाणी काय वर्ड यूज करतो, अ क्वाड्रिलॅटरल. ऑर अ क्वाड्रिलॅटरल a quadrilateral is a rhombus. Q statement. A quadrilateral is a rhombus. A quadrilateral is a rhombus. नंतर connective and not P. Not P. A quadrilateral is a square. चा negation घ्यायचं. It is not a square. And it is not a square. It is not a square. अशा प्रकारे दिलेल्या स्टेटमेंटचं आपण निगेशन लिहिलं. परत एकदा बघा. P and not Q म्हणजेच अ क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर अँड इट इज नॉट अ रोम्बस. मग ऑर कनेक्टिव्ह यूज करायचं. ऑर कनेक्टिव्ह यूज झाल्यानंतर Q and not P. Q स्टेटमेंट इट इज अ रोम्बस, त्याला आपण लिहिणार अ क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. A quadrilateral is a rhombus and negation P. A quadrilateral is a square. च negation म्हणजेच it is not a square. अशा प्रकारे दिलेल्या स्टेटमेंटचं आपण निगेशन लिहिलंय. सम नंबर 5. If it is raining, then we will go and play football. Dear students, या ठिकाणी आपल्याला बेसिक स्टेटमेंट, प्राइम स्टेटमेंट 3 दिलेले आहेत. एक स्टेटमेंट आहे इट इज रेनिंग.
सेकंड स्टेटमेंट आहे वी विल गो, आणि थर्ड स्टेटमेंट आहे प्ले फुटबॉल, मीन्स वी प्ले फुटबॉल. मग आता या 3 सिंपल स्टेटमेंट असल्यानं आपल्याला 3 स्टेटमेंट लेटर्स पी, क्यू आणि आर यूज करावे लागले. मग आता पी स्टेटमेंट मध्ये इट इज रेनिंग असणार. पी स्टेटमेंट मध्ये इट इज रेनिंग. पी स्टेटमेंट इट इज रेनिंग. क्यू स्टेटमेंट वी विल गो. क्यू स्टेटमेंट वी विल गो. आणि थर्ड आर स्टेटमेंट वी प्ले फुटबॉल. वी प्ले फुटबॉल. हे आर स्टेटमेंट. आता दिलेल्या स्टेटमेंटचं आम्हाला सिंबॉलिक फॉर्म लिहायचं आहे. सिंबॉलिक फॉर्म ऑफ गिव्हन स्टेटमेंट. आता ही स्टेटमेंट या ठिकाणी कनेक्टिव्ह आहे. इफ देन कनेक्टिव्ह आहे. इफ देन म्हणजेच इम्प्लिकेशन. इफ देन इम्प्लिकेशन याचं सिंबॉलिक फॉर्म लिहायचं आहे. तर इफच्या नंतरचं स्टेटमेंट होतं इट इज रेनिंग, ते आहे पी. म्हणून आपण सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहिणार आहे पी इम्प्लाइज. नंतर होतं देनच्या नंतरचं, म्हणजे इम्प्लाइजच्या नंतर लिहिणार. देनच्या नंतर काय होतं वी विल गो. वी विल गो ने आपण क्यू न डिनोट केलं, म्हणून या ठिकाणी सिंपल ब्रॅकेट मध्ये आपण क्यू लिहिणार. क्यूच्या नंतर कनेक्टिव्ह यूज झालंय एंड. एंडचं सिंबल या ठिकाणी यूज करू असं. आणि शेवटचं स्टेटमेंट वी प्ले फुटबॉल आर न डिनोट केलंय, आणि म्हणून सिंबॉलिक फॉर्म त्याचं असं आलं पी इम्प्लाइज क्यू अँड आर. हे दिलेल्या स्टेटमेंटचं सिंबॉलिक फॉर्म पी इम्प्लाइज क्यू अँड आर. आता आपल्याला याचं निगेशन लिहायचंय. त्याचं निगेशन काय असणार आहे, तर निगेशन त्या कंप्लीट स्टेटमेंटचं लिहायचंय. म्हणून त्या कंप्लीट स्टेटमेंटच्या बाहेर निगेशन लिहू, आणि मग इथे पी इम्प्लाइज क्यू अँड आर असं लिहूया. आता याचं मिनिंग काय होतो, दॅट इज आपल्याला या स्टेटमेंटचं निगेशन लिहायचंय. तर लक्षात ठेवायचं इम्प्लाइज इम्प्लिकेशनचं निगेशन लिहित असताना, इम्प्लिकेशनचं निगेशन लिहित असताना फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज ठेवायची. फर्स्ट स्टेटमेंट पी ॲज इट इज ठेवायची. त्याच्यानंतर यूज करायचं कनेक्टिव्ह अँड. फर्स्ट स्टेटमेंट पी ॲज इट इज ठेवायची, यूज करायचं त्याच्यानंतर कनेक्टिव्ह अँड, आणि देनच्या नंतर जी काही स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटचं घ्यायचं निगेशन. म्हणजेच या ठिकाणी निगेशन ऑफ क्यू अँड आर आपल्याला मिळणार. म्हणजेच पी स्टेटमेंट, मग अँड कनेक्टिव्ह, मग सेकंड स्टेटमेंटचं निगेशन. याला आपल्याला सिम्प्लिफाय करता येतं. दॅट इज याला आपल्याला सिम्प्लिफाय करता येतं. पी अँड ॲज इट इज असणार. पी अँड ॲज इट इज असणार. इन ब्रॅकेट या ठिकाणी कंजंक्शन आहे. अँडचं निगेशन लिहायचं आहे. मग अँडच्या ठिकाणी ऑर आणि दोन्ही स्टेटमेंटचं निगेशन. म्हणजे क्यूचं निगेशन असणार, आरचं निगेशन असणार. म्हणजेच क्यूचं निगेशन, अँडच्या ठिकाणी ऑर, आणि मग आरचं सुद्धा निगेशन. अशा प्रकारे आपण निगेशन लिहिलं दिलेल्या स्टेटमेंटचं. आता व्हर्बल फॉर्म मध्ये आपल्याला त्याचं निगेशन लिहायचंय. निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज. मग आपण पहिले पी स्टेटमेंट लिहिणार. पी स्टेटमेंट आहे इट इज रेनिंग. पी स्टेटमेंट इट इज रेनिंग. पी स्टेटमेंट इट इज रेनिंग. नंतर कनेक्टिव्ह यूज झालं अँड. नंतरचं कनेक्टिव्ह अँड. नंतर आहे नॉट क्यू. नॉट क्यूचं काय होणार, तर नॉट क्यूचं होणार वी विल नॉट गो. वी विल नॉट गो. नंतर कुठलं कनेक्टिव्ह आहे, नॉट क्यू झालं. नंतर कुठलं कनेक्टिव्ह आहे, ऑर. मग या ठिकाणी आपण ऑर लिहिणार. नंतर आरचं निगेशन लिहायचं. मग या ठिकाणी आरचं निगेशन लिहिणार नॉट प्ले फुटबॉल. नॉट प्ले
फुटबॉल, नॉट प्ले फुटबॉल. अशा प्रकारे आपण दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन लिहिलं. बघा परत एकदा, इफ देनचं निगेशन लिहित असताना फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज लिहायचं. इफ इट इज रेनिंग, इफ काढून टाका, इट इज रेनिंग लिहा. देनच्या ठिकाणी अँड लिहा, इट इज रेनिंग अँड. आणि जी सेकंड पार्ट आहे देनच्या नंतरचा जो सेकंड पार्ट आहे त्याचं आपल्याला निगेशन लिहायचंय. मग आता याचं निगेशन काय असणार? वी विल गोचं निगेशन वी विल नॉट गो. अँडच्या ठिकाणी आपण लिहिणार ऑर नॉट प्ले फुटबॉल. हे झालं त्या स्टेटमेंटचं निगेशन. सम 7, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. आता एक लक्षात ठेव, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स, याच्यामध्ये वर्ड आलाय ऑल. या स्टेटमेंटचं जर निगेशन लिहायचं तर ऑलच्या ठिकाणी सम लिहायचं. ऑल रिप्लेस बाय सम. मग आता निगेशन लिहित असताना याचं निगेशन काय होतं? इट्स निगेशन इज. ऑलच्या ठिकाणी सम लिहायचं, लक्षात ठेव. ऑल रिप्लेस बाय सम, सम नॅचरल नंबर्स. आणि जो सेकंड पार्ट त्याचा बनणार त्याचं निगेशन लिहायचंय. आर होल नंबर्स आहे, त्याचं निगेशन आर नॉट होल नंबर्स. आर नॉट होल नंबर्स, आर नॉट होल नंबर्स. म्हणजे काय केलं डिअर स्टुडंट्स? ऑल च्या ठिकाणी सम लिहायचं आणि जो सेकंड पार्ट आहे त्याचं निगेशन लिहायचं. म्हणजे ऑल रिप्लेस बाय सम, सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. आणि जर इथे सम असतं तर समच्या ठिकाणी ऑल केलं असतं आणि समोरच्या स्टेटमेंटचं निगेशन लिहिलं असतं. म्हणजे एक लक्षात ठेव, ऑल रिप्लेस बाय सम, सम रिप्लेस बाय ऑल. निगेशन लिहित असताना समच्या ठिकाणी ऑल लिहा, ऑलच्या ठिकाणी सम लिहा आणि समोरच्या पार्टचं निगेशन लिहा. झालं दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन स्टेटमेंट. आता याच्यानंतरचं सम आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर यूज झालं फॉर ऑल n बिलॉंग्स टू कॅपिटल N. n स्क्वेअर प्लस n प्लस 2 इज डिव्हिजिबल बाय 4. तर लक्षात ठेव, युनिव्हर्सल क्वांटिफायर यूज झालं, त्याचं निगेशन लिहित असताना इट्स निगेशन इज. लक्षात ठेव, युनिव्हर्सल क्वांटिफायरच्या ठिकाणी एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर यूज करायचंय. हे सिंबल यूज करायचं एक्झिस्टन्शियल क्वांटिफायरचं. देयर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू कॅपिटल N. इथपर्यंत ऍज इट इज. या ठिकाणी याला काही चेंज करायचं नाहीये. n बिलॉंग्स टू कॅपिटल N. सच दॅट n स्क्वेअर प्लस n प्लस 2 सेकंड पार्टचं निगेशन लिहायचं आहे. इज च्या नंतर नॉट लिहायचंय. म्हणजे n स्क्वेअर प्लस n प्लस 2 इज नॉट divisible by 4, is not divisible by 4, is not divisible by 4. हे झालं त्या स्टेटमेंटचं निगेशन. काय केलं आपण? फॉर ऑलच्या ठिकाणी देअर एक्झिस्ट लिहिलं आणि समोरच्या पार्टचं निगेशन लिहिलं. आता 9 नंबरच्या सम मध्ये एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर दिलं, त्याचं युनिव्हर्सल निगेशन लिहित असताना एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर दिलं, त्याचं निगेशन लिहित असताना इट्स निगेशन इज. याचं निगेशन कसं लिहायचं? इथे देअर एक्झिस्ट आहे, देअर एक्झिस्टच्या ठिकाणी लिहायचं फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल N. इथे चेंज नाही होणार, तो ऍज इट इज असणार आहे. सच दॅट लक्षात ठेव, देअर एक्झिस्टच्या ठिकाणी फॉर ऑल लिहिलं. आता समोरचं जे स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन लिहायचं आहे. आपल्याला माहित आहे लेस दॅन आहे, तर लेस दॅन चं निगेशन काय होतं? ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू समोरचा नंबर आहे 20.
एक्स मायनस 17 ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 20. काय केलं डिअर स्टुडंट्स बघूया. देअर एक्झिस्ट फॉर ऑल लिहिलं, देअर एक्झिस्ट फॉर ऑल लिहिलं आणि त्याच्यानंतरचं जे स्टेटमेंट होतं एक्स मायनस 17 लेस दॅन 20 चं निगेशन लिहिलं. एक्स मायनस 17 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 20.